कुंडली स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। जीवन माथाडी कामगारांकरता ज्यांनी वेचलं आणि माथाडी कामगार असेल, मराठा समाज असेल, यांच्या समस्या सोडवण्याकरता आपल्या जीवनाचं ज्यांनी बलिदान दिलं असे कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने अतिशय विनम्र अभिवादन करतो। आज या जयंती कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित माझे सहकारी राज्याचे सहकार आणि पणन विभागाचे मंत्री माननीय श्री सुभाष देशमुख जी, कामगार विभागाचे मंत्री तरुण असलेले संभाजी पाटील निलंगेकर जी, विशेषत्वाने या ठिकाणी उपस्थित मातोश्री वत्सलाताई पाटील, आमचे मित्र आणि खऱ्या अर्थानं अतिशय तळमळीनं ही संपूर्ण चळवळ अण्णासाहेबांच्या पावलाला पाऊल देऊन जे सांभाळत आहे ते आमदार नरेंद्र पाटीलजी, आमचे दुसरे मित्र माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदेजी, मंचावर उपस्थित सर्व अत्यंत सन्माननीय आणि आदरणीय पदाधिकारी, अतिथीगण आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या कामगार भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर या ठिकाणी आपल्यामध्ये येण्याचं निमंत्रण नरेंद्रजींनी मला दिलं, त्याबद्दल मी त्यांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो। या राज्याच्या व्यवस्थेचा जो कणा आहे तो आमचा कामगार आहे। या राज्यामध्ये ज्याला न्याय दिला पाहिजे असा जो घटक आहे तो आमचा कामगार आहे। जोपर्यंत राज्यातला शेतकरी आणि कामगार हा सुखी होणार नाही तोपर्यंत राज्य कधीच सुखी होऊ शकत नाही। आणि अशा या कामगारांसोबत संवाद साधण्याची संधी मला या निमित्ताने मिळाली, ही खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी खऱ्या अर्थानं या कामगार चळवळीला संघटित करण्याचं काम केलं। जो कामगार महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातलं, छोट्या छोट्या गावातलं काम करण्याकरता बाजार समितीमध्ये आला आणि त्याची त्यावेळेची अवस्था अशी होती की त्याचं जीणं अनेक वेळा जनावरांपेक्षा देखील वाईट होतं। पदोपदी अपमान सहन करावा लागायचा। कुठल्याही परिस्थितीत कुठली सामाजिक सुरक्षा नव्हती। अतिशय गुलामीचं जीणं ते या कामगाराच्या नशिबी होतं। त्यावेळी त्या कामगाराला संघटित करून त्याला चेहरा देण्याचं काम, त्याला आवाज देण्याचं काम आणि त्याची ताकद उभी करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी या ठिकाणी केलं। आज माझा कामगार हा या उजळ माथ्यानं, या ताकदीनं या ठिकाणी काम करतोय आणि या कामगारांच्या चळवळीच्या पुढे मुख्यमंत्री असेल, दोन मंत्री असतील, यांना काही करून यावं लागतं। त्याचं कारण काय आहे तर ती शक्ती या ठिकाणी कैलासवासी अण्णासाहेबांनी उभी केली, आता शक्तीला प्रणाम आहे आणि त्याकरता या ठिकाणी आम्ही खऱ्या अर्थानं आलो। आणि म्हणून मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीचं जीवन कसं असावं, खरं म्हणजे त्यांचं जाणं आमच्यातलं इतकं दुर्दैवी आहे, पण समाजाला न्याय देण्याकरता किती तळमळ असू शकते। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, माथाडी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे,
पलीकडे पाहू शकतात, आपल्या जीवाच्या पलीकडे लोकांवर प्रेम करू शकतात आणि लोकांना न्याय देण्याकरता आपल्या जीवाचं देखील बलिदान करू शकतात. खरं म्हणजे आज ज्याचा उल्लेख बाकी इतर सगळ्या लोकांनी केला त्या पंडित दीनदयाळजींची देखील आज जयंती आहे. आणि पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांनी अंत्योदयाचा संदेश दिला आणि त्या संदेशामध्ये त्यांनी सांगितलं की माणसाचं जीवन कशामध्ये आहे, तर माणसाच्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट हे परमेश्वराची साधर्म्य साधना आहे. पण ते पुढे असं म्हणाले की मंदिरात जाऊन परमेश्वर मिळेल मला माहिती नाही, हिमालयात जाऊन प्रार्थना केली, तपस्या केली, त्याने तुम्हाला परमेश्वर मिळेल मला माहिती नाही. पण म्हणाले एक गोष्ट निश्चित सांगतो, जो गरीब आहे, जो शोषित आहे, जो पीडित आहे, जो कामगार आहे, जो शेतमजूर आहे, याच्याकरता काम केलं तर त्याच्या डोळ्यातलं जे समाधान आहे तेच खरं ईश्वराचं समाधान आहे. आणि ईश्वराची समाधानाचा भाग असेल तर या शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करा, असा अंत्योदयाचा संदेश हा दीनदयाळ उपाध्यायांनी दिला. आणि या खरोखर योगायोग आहे की ज्यांनी शेवटच्या माणसाच्या डोळ्यामध्ये ईश्वर बघा अशा प्रकारचा संदेश दिला. त्या दीनदयाळजींची जयंती त्यांनी त्याच शेवटच्या माणसाकरता बलिदान केलं त्या अण्णासाहेब पाटलांची जयंती ही एकत्रितपणे आज या ठिकाणी आपण साजरी करतो. मला विश्वास आहे की मला जर खऱ्या अर्थानं ज्या विचारांनी मोठं केलं त्या विचारांना न्याय द्यायचा असेल, त्या विचारांची प्रामाणिकता ठेवायची असेल तर जोपर्यंत तुम्हाला मी न्याय देणार नाही तोपर्यंत त्या विचाराशी मी प्रामाणिक राहू शकत नाही. आणि म्हणून मी निश्चितपणे खरं म्हणजे नरेंद्रजींचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. नरेंद्र पाटलांनी त्यांची माझी भेट झाल्यानंतर आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वारंवार माझ्यासोबत संवाद साधला. कधीही आपल्या स्वतःचा एकही वैयक्तिक प्रश्न घेऊन नरेंद्र पाटील माझ्याकडे आले नाही. ते आले ते केवळ माथाडी कामगारांकरता. आणि त्यांनी हे सांगितलं की माझं दैवत माथाडी कामगार आहे, माझं ध्येय माथाडी कामगार आहे आणि त्यामुळे जे आमचे प्रश्न सोडवतील त्यांचा सत्कार आम्ही करू, त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू. आमचे राजकीय विचार काही असू द्या, राजकारणाच्या वेळी राजकारण आहे, राजकीय विचार आहेत ते आमचे वेगळे आहेत, पण शेवटी ज्या माथाडी कामगारांच्या भरोशावर आज इथपर्यंत आम्ही पोहोचलो मला उत्तर द्यायचं आहे ते अण्णासाहेब पाटलांना द्यायचं आहे. आणि त्यामुळे मी काहीही करेन पण माथाडी चळवळीची बेईमान होणार नाही. माथाडी चळवळीबद्दल माझं देखील जीवन देईन. आणि ही जी प्रामाणिकता त्यांच्यामध्ये मला दिसली, मी त्यांना शब्द दिला की तुम्ही एवढ्या प्रामाणिक भावनेनं येताय, कुठल्याही राजकीय चष्म्यातनं तुमच्याकडे पाहिलं जाणार नाही. काही चळवळी अशा असतात, काही माणसं अशी असतात की ज्यांच्याकडे राजकीय चष्म्यातनं कधीच पाहिलं जाऊ शकत नाही. अण्णासाहेब पाटील हे कुठल्या एका विचाराचे, कुठल्या एका पक्षाचे, कुठल्या एका संघटनेचे असू शकत नाही. ते अखंड महाराष्ट्राचे आहेत, तुमचे आहेत, माझे आहेत, प्रत्येकाचे आहेत. त्यांच्याकडे राजकीय क्षेत्रावर पाहिलं जाऊ शकत नाही. तसंच या चळवळीचं आज नेतृत्व करत असताना नरेंद्र पाटील ज्या प्रकारे काम करतात त्यांच्याकडे राजकीय चष्म्यातनं पाहिलं जाऊ शकत नाही. शशिकांत या ठिकाणी आमचे मित्र आहेत, ते कुठल्याही पक्षाचे असतील पण चळवळीचा विषय ज्यावेळेस येतो त्यावेळी राजकीय चष्म्यातनं पाहण्याची आवश्यकता नाही. शेवटी प्रत्येक वेळी जर आपण केवळ राजकारण आणू लागलो तर आपण समाजाचं भलं करू शकत नाही. आणि या ठिकाणी लोकशाहीची जी जबाबदारी आपल्याला दिली आहे ही जबाबदारी ही सामान्य माणसाचं कल्याण करण्याकरता दिली आहे. केवळ लाल दिवा घेऊन फिरत राहिलो, खुर्ची तोडली एवढ्या भरोशावर 2-4-5 वर्ष काम केलं. मला असं वाटतं विवेकानंद असं म्हणायचे की माणूस किती दिवस जगला हे महत्वाचं नाही, तो कसा जगला हे महत्वाचं आहे. आणि मी देखील माझं ध्येय ठरवलं अरे किती दिवस मुख्यमंत्री राहायचं हे महत्वाचं नाही. एक दिवस जरी मुख्यमंत्री पदाचा मिळाला तरी देखील त्या एका दिवसामध्ये असं काम करून दाखवायचं की लोकांनी म्हटलं पाहिजे की हा एक मुख्यमंत्री काहीतरी बदल करू शकला, काहीतरी परिवर्तन करू शकला. आणि त्याच भावनेनं आज आम्ही सगळे या ठिकाणी एकत्रितपणे या मंचावर आलेलो आहोत. सर्व पक्षाचे लोक मंचावर आहेत.
आणि चळवळी करता आज या ठिकाणी मी असतील, माझे सहकारी मंत्री असतील, आम्ही आपल्याला आश्वासन देतो. मला माहिती आहे अनेक वर्षाचे प्रश्न आहेत, 15 वर्ष प्रश्न मार्गी लागू शकले नाहीत. त्याच्या मागची कारण काही असू द्या, त्या कारणामध्ये आपल्याला जायचं नाही. गेलं ते गेलं, झालं ते झालं, पण आपण नव्याने काय करू शकतो याचा विचार या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून नरेंद्रजी, तुम्ही या ठिकाणी ज्या मागण्या आमच्या समोर ठेवलेल्या आहेत, काही मागण्यांचा परामर्श आमच्या मंत्र्यांनी देखील या ठिकाणी घेतला, पण तरी देखील आपण सांगितलं की एक सगळ्यात महत्वाची मागणी आपली आहे, महाराष्ट्रातील विविध माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य मिळालं पाहिजे. अतिशय महत्वाची मागणी आहे. मला याची कल्पना आहे की काही कायदे आपण तयार केले आहेत, त्यात ते बसत नाहीत, पण शेवटी कायदे हे समाजाकरता असतात. आवश्यकता असली तर कायद्यामध्ये देखील बदल करू, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये माथाडी कामगारांची जी मुलं आहेत त्या मुलांना कशा प्रकारे या सेवेमध्ये येण्याकरता आपल्याला आरक्षण देता येईल, त्यांच्याकरता जागा नेमून देता येतील, याकरता राज्य सरकार निश्चितपणे निर्णय करेल. आणि अनेक वर्षाची जी प्रलंबित मागणी आज आमच्या माथाडी कामगारांची आहे, आमच्या माता भगिनी बंधूंची आहे, निश्चितपणे राज्य सरकार त्यातलं कायदेशीर मार्ग काढून या मागणीला पूर्ण करण्याचं काम आम्ही करू. महाराष्ट्रातील विविध माथाडी मंडळ जवळजवळ 11-12 वर्षापासून बंद आहेत, त्याची पुनर्रचना झालेली नाही. ज्या मंडळांच्या माध्यमातून सामान्य माथाडी समाजातल्या माणसाला, कामगाराला न्याय मिळतो, त्याची पुनर्रचना झालेली नाही. मी संभाजी पाटील निलंगेकरांना सांगितलं आणि कालच त्यांनी माझ्यासमोर फाईल देखील एका दिवसामध्ये तयार करून आणली. आणि या सगळ्या महाराष्ट्रातल्या माथाडी कामगार मंडळाची पुनर्रचना आम्ही करू. आणि पुनर्रचना करताना आपण जी अपेक्षा केली आहे की जे प्रामाणिकपणे माथाडी समाजामध्ये काम करणाऱ्या आपल्यासारख्या संघटना आहेत, या संघटनांना याच्यामध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे, त्यांना यामध्ये आपण सभासद केलं पाहिजे. निश्चित आम्हाला माथाडीमध्ये चांगले लोक हवे आहेत. आम्ही बघितलंय माथाडी चळवळ बंद होण्याचं कारण काय, काही प्रमाणात काही बदमाश लोक देखील याच्यामध्ये शिरले, ते खरे माथाडी नाही, त्यांनी दुकानं उघडली आहे आणि ती दुकानं उघडून त्या ठिकाणी माथाडीच्या नावावर ब्लॅकमेलिंग करतात. अशा ब्लॅकमेलरला संपवलं पाहिजे आणि जे खरं योग्य काम करतायत, प्रामाणिकपणे काम करतायत, त्यांना प्राधान्य मिळालं पाहिजे. आणि म्हणून निश्चितपणे ही पुनर्रचना होत असताना त्या पुनर्रचनेमध्ये आपल्याला सहभागी करून घेतलं जाईल, आपल्या संघटनेला सहभागी करून घेतलं जाईल. त्यासोबत आपण सांगितलं की माथाडी कामगार कायद्यामध्ये काही नवीन योजना कामगारांकरता तयार केल्या पाहिजे. मी नुकतीच त्याची एक समिती देखील तयार केलेली आहे आणि त्या समितीला हा आदेश दिलेला आहे, त्याचा जीआर काढलेला आहे की माथाडी कामगारांकरता वेगवेगळ्या योजना राबवण्याकरता कुठल्या योजना आज आहेत, त्यात कमतरता काय आहे, नवीन योजना कुठल्या आणता येतील, त्या योजना कशा स्वरूपाच्या असल्या पाहिजेत, या संदर्भातला अहवाल हा या समितीकडनं 3 महिन्याच्या आत आम्ही घेतो. आणि नवीन योजना या माथाडी कामगारांकरता जी अपेक्षा आपण केली आहे ती निश्चितपणे आपण पूर्ण करू. आपण परमच्या कायद्यामध्ये बदल केला आणि कायद्यामध्ये बदल करत असताना नरेंद्रजी प्रचंड अस्वस्थ होते. ते म्हणाले की तुम्ही एकीकडे म्हणता आमच्या कामगारांना संरक्षण देणार, पण इथे तर अशा प्रकारचा कायदा करून तुम्ही आमचं भविष्य हे अंधारात तर देणार नाही. मी त्यांना सांगितलं शेतकरी आणि कामगार हे आमच्या अजेंड्यावर आहे. शेतकऱ्यांनी वाचवलं पाहिजे, कामगारांनी वाचवलं पाहिजे, बाजार समिती तर वाचलीच पाहिजे. आम्ही कोणी व्यापाराच्या कामगाराच्या कुणाच्या विरोधात नाहीये, पण जेवढा व्यवहार हा बाजार समितीत होतोय त्याच्या दुप्पट व्यवहार बाहेर होतोय. आणि बाहेर होणाऱ्या व्यवहारामध्ये शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचण होते, कारण आपण बंधनं टाकली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यालाही फायदा होत नाही, बाजार समितीलाही फायदा होत नाही, मधल्यामध्ये काही लोक फायदा कमवत आहेत. आणि म्हणून कुठेतरी हे मधले लोक आहेत यांची साखळी आम्हाला तोडायची आहे. आम्हाला बाजार समित्या जिवंत ठेवायच्या आहेत, कामगार जिवंत ठेवायचे आहेत.
आणि म्हणून नरेंद्रजींना मी सांगितलं, म्हटलं मी तुम्हाला शब्द देतो. चंद्रकांत दादा पाटील त्यावेळेस आमचे मंत्री होते. नरेंद्रजींसमोर मी चंद्रकांत दादा पाटलांना फोन केला आणि सांगितलं की हे करत असताना माथाडी कामगारांना सुरक्षा देण्याच्या दृष्टीनं ज्या ज्या सूचना नरेंद्र पाटील देतील त्या सगळ्या सूचना मान्य करा, पण त्या सूचनांचे करा आणि त्या संदर्भातली पूर्ण कारवाई आपण केलेली आहे. त्याचा आदेश आपण सांगितलं, खरी गोष्ट थोडा उशीर झाला, पण तो आदेश देखील आम्ही तात्काळ काढतो. जे शब्द आम्ही दिले त्यातल्या एकही शब्दाला आम्ही मागे फिरणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपला बिझनेस जाईल त्या त्या ठिकाणी माथाडी कामगाराला प्रवेश मिळालाच पाहिजे. त्यांच्या हक्कांवर गदा येता कामा नये, त्यांचे हक्क अबाधित राहिलेच पाहिजे. या संदर्भातल्या सगळ्या तरतुदी या करण्याचा निर्णय देखील आपण या ठिकाणी केलाय. माथाडी कामगारांच्या हॉस्पिटलच्या संदर्भातला एक विषय आपण केला. माझी तयारी आहे. मी तर कामगार मंत्र्यांना विनंती करतो, आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या योजना कामगार विभागाच्या वतीनं या ठिकाणी राबवतो आणि त्यामुळे माथाडी कामगारांकरता जी आज हॉस्पिटलची सोय आहे ती उत्तम प्रकारची सोय तयार व्हावी याकरता जे जे आपल्याला करायची आवश्यकता आहे, नवीन बिल्डिंग बांधायची असेल, नवीन स्टाफ द्यायचा असेल तो द्या, पण माझ्या माथाडी कामगारांकरता हॉस्पिटलची जी मागणी आहे ती मागणी निश्चितपणे पूर्ण झाली पाहिजे. शशिकांतजी, वडाळा आणि चेंबूरच्या संदर्भात या ठिकाणी आपण विषय मांडला. मला माहिती आहे त्याच्यामध्ये काही अडचणी तयार झाल्या आहेत, पण शेवटी राज्य सरकारला पैसा कमवण्याकरता भरपूर मोठे मोठे लोक आहेत. मोठ्या मोठ्या लोकांना घरं देऊन, त्यांना FSI देऊन, त्यांच्याकडनं पैसा घेऊन राज्य सरकार आपलं काम चालवू शकते. माथाडी कामगारांवर जास्तीचे पैसे लागणं हे मला योग्य वाटत नाही. आणि म्हणून जी काही केस चाललेली आहे, राज्य सरकार स्वतः त्या केसमध्ये इंटरफिअर करेल. त्या केसला लॉजिकल एंडला आम्ही नेऊ आणि नरेंद्रजी असतील, आपण असाल, आपण बसून येत्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये हे जी काही घरं अडलेली आहेत अनेक वर्षापासून याचं काम निश्चितपणे या ठिकाणी कसं आपल्याला पूर्ण करता येईल. आणि एवढंच नाही तर माझा तुम्हाला शब्द आहे, आता प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली आहे. नाशिक असेल, पुणे असेल, नागपूर असेल, आमच्या माथाडी कामगारांना घरं मिळाली पाहिजे. मी तुम्हाला या ठिकाणी आव्हान करतो, तुम्ही त्याची योजना तयार करा. आज सोलापूर सारख्या ठिकाणी पिढी कामगारांकरता 30,000 घरं ही मोदी सरकारने या ठिकाणी मंजूर करून दिली आहेत. मग माझ्या माथाडी कामगारांकरता घरं का मिळू शकत नाही? तुम्ही ज्या ज्या शहरामध्ये म्हणाल त्या त्या शहरामध्ये, आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, त्या ठिकाणी जमीन सबसिडाईज करायची असेल ती आम्ही करून देऊ. तिथल्या काही व्यवस्था उभ्या करून द्यायच्या असतील इन्फ्रास्ट्रक्चरच्या, त्या आम्ही करून देऊ. वाढीव FSI द्यायचा असेल तो आम्ही तुम्हाला देऊ. या घरांच्या किमती कमी आणण्याकरता राज्य सरकारकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी करण्याची आमची तयारी आहे. केवळ माझी विनंती एवढीच आहे की याकरता एक प्रस्ताव नीट आपल्याला तयार करावा लागतो. तो प्रस्ताव राज्याच्या समितीकडे मंजूर करावा लागतो, तिथनं केंद्राच्या समितीकडे पाठवावा लागतो, तिथनं तो मंजूर करून आणावा लागतो. राज्याकडे तुमचा प्रस्ताव आला 15 दिवसात मंजूर करेल आणि राज्याकडनं तो केंद्रात पाठवून केंद्रामध्ये देखील जाऊन माननीय मोदीजींकडनं एका महिन्यामध्ये तो प्रस्ताव मंजूर करून आणेल. फक्त आपल्याला थोडी मेहनत करून तो प्रस्ताव पुण्याचा असो, नाशिकचा असो, नागपूरचा असो, औरंगाबाद, जिथे कुठे बाजार समित्या आहेत, आमचा माथाडी कामगार आहेत, तिथले प्रस्ताव हे आपण तयार करा आणि त्या प्रस्तावांना मान्यता हे निश्चितपणे या ठिकाणी आणून देण्याचं काम हे आम्ही या माध्यमातून करू. नवी मुंबईच्या अंतर्गत अनेक प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आले. मंदाताई या ठिकाणी डेंग्यू मध्ये असताना देखील आल्या. माथाडी कामगारांबद्दल त्यांना इंटरेस्ट आहे, पण त्यापेक्षा जास्त नवी मुंबईच्या गरजेपोटीच्या घरांचं काय होणार. आपण काळजी करू नका, आहेत त्याच्यात अडचणी, काही कायदेशीर आहेत, हायकोर्टाचे काही निर्णय आहेत, पण हे सगळे निर्णय असताना आपण त्याची पॉलिसी तयार करून हायकोर्टासोबत गेलो आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे शेवटी व्यक्ती मेहनतीनं घर बांधतो. आणि अनेक वेळा जसं नरेंद्र मोदीजी म्हणाले की ज्यावेळी घर बनत असतात
त्यावेळी कोणी रोखत नाही आणि बदल्यानंतर त्या ठिकाणी रोखायला येतात. आम्ही ठरवलंय कामगाराचं घर असेल, सामान्य माणसाचं घर असेल, ते वाचवलंच पाहिजे. बिल्डराचं असेल तर काय आपल्याला बिल्डराला संरक्षण नाही देणार, पण सामान्य माणसाला मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी संरक्षण मिळेल हे मी निश्चितपणे या ठिकाणी सांगतो. आज कैलासवासी अण्णासाहेब पाटील जे आर्थिक विकास महामंडळ तयार झालं, ही गोष्ट खरी आहे की दुर्दैवाने गेल्या काही वर्षांमध्ये ते पूर्णपणे डिफॉर्म झालेलं आहे. या महामंडळाच्या माध्यमातून जी अपेक्षा होती की समाजातल्या शेवटच्या माणसाला आम्हाला काही मदत करता आली पाहिजे. आज विशेषतः मराठा समाजामध्ये जो गरीब समाज आहे, अनेक लोकांना असं वाटतं की अनेक वर्ष मराठा समाजाचे लोक राज्य करते राहिले, त्यामुळे समाज खूप उधारलेला आहे, खूप पैसेवाला आहे किंवा सुस्थिती नाही आहे. आज समाजाचा मोठा हिस्सा हा पाठीमागे राहिला आहे, तो शेतकरी आहे, तो गरीब आहे, त्याच्याजवळ आज कुठली आर्थिक व्यवस्था नाही आहे. आणि म्हणून 82 साली अण्णासाहेबांनी ओळखलं होतं की या समाजाला मुख्यधारेमध्ये आणावं लागेल आणि त्या काळामध्ये आरक्षणाचा प्रश्न त्यांनी मांडला होता. आमच्या सरकारचं स्पष्ट मत आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आम्ही त्या बाजूचे आहोत आणि म्हणून ज्या क्षणी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली, ती स्थगिती असताना देखील महाराष्ट्रातलं हे पहिलं सरकार आहे की ज्या सरकारनं मराठा आरक्षणाचा कायदा पारित केला. यापूर्वी कायदा नाही केला कोणी, कायदा आम्ही पारित केला. हे दुर्दैव आहे की तो कोर्टात अडकला. कोर्टात तर बाजू मांडतोच, 1200 पानाचे पुरावे, त्यातलं 76-1200 पानं अगदी महाराजांच्या काळापासून पुरावे काढले आहेत, त्यातनं 76 पुरावे तयार केले आहेत, ते आम्ही कोर्टासमोर मांडतो. पण केवळ तेवढंच करून आम्ही थांबणार नाही. शेवटी ही कायदेशीर जशी लढाई आहे तशीच समाजाला न्याय देण्याची भूमिका देखील आमची आहे. आज इतक्या मोठ्या प्रमाणात मोर्चे निघत आहेत, खरं म्हणजे स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये इतके मोठे मोर्चे आणि ते देखील इतक्या शिस्तीत आणि शांतपणे निघालेले आपण कधीच बघितलेले नाही. खरोखर समाज बांधवांचं मी अभिनंदन करतो. ज्या शिस्तीचं, ज्या संयमाचं या ठिकाणी त्यांनी जो दाखवलाय, खरोखर या लोकशाहीमध्ये याच्यापेक्षा मोठं अस्त्र असू शकत नाही. हे मोर्चे मूकमोर्चे, पण याचा आवाज 1 कोटी लोकांच्या आवाजापेक्षा देखील मोठा आहे. हे मूकमोर्चे असतील, पण यातनं ज्या प्रकारे संवेदना समाजाची समोर येते हे अत्यंत महत्वाचे आहे. राज्य सरकारने अत्यंत गंभीरपणे त्याची दखल घेतली आहे. आम्ही कारवाई सुरू केलेली आहे, वेगवेगळ्या मागण्यांवर आम्ही कारवाई करतो. आणि मी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मोर्चे निघाले तिथल्या सगळ्या आयोजकांना आव्हान केलेलं आहे. आज पुन्हा आव्हान करतो की राज्य सरकार आपल्या सोबत आहे. लोकशाहीमध्ये जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवता येतात. त्याच्यामध्ये निर्णय घेण्याची राज्य सरकारची पूर्णपणे या ठिकाणी तयारी आहे. कशा प्रकारचे निर्णय काय घ्यायचे या संदर्भात आम्हाला चर्चा करायची आहे. काही लोक म्हणतात हेच निर्णय करून टाका, चर्चा कशाला करता. लोकशाहीमध्ये अशा प्रकारे निर्णय करता येत नाही. लोकशाहीमध्ये चर्चा करावीच लागते, कारण जी निवेदनं प्राप्त झाली आहेत त्या निवेदनामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आहेत. त्यामुळे सगळ्यांनी एकत्रित येऊन एका विचारानं या ठिकाणी निर्णय करायचा आणि एकदा सगळ्यांनी निर्णय केला की सरकारने त्याची अंमलबजावणी करायची. आम्ही निर्णयच करणार आहोत. आम्हाला एक भिजत ठेवायचं नाही, आम्हाला चर्चेत ठेवायचं नाही. आमचं अतिशय ठाम मत आहे की केवळ चर्चा आम्हाला करायच्या नाहीये तर निर्णय करायचे आहेत. पण या कायदेशीर बाबी आहेत. कायदेशीर बाबी या जर कायदेशीरपणे पूर्ण केल्या नाही तर कशा प्रकारे कोर्टात ते अडकतात हे आपण सातत्याने पाहतो आहोत. आणि म्हणून भावना महत्वाची आहे, ती आम्ही समजून घेतलेली आहे. पण आपण सगळ्यांनी मिळून जर योग्य प्रकारे एका दिशेनं नीट कायदेशीर निर्णय केले तर हे निर्णय देखील कोर्टामध्ये टिकतील आणि समाजाला न्याय मिळेल. आणि म्हणून त्या संदर्भात आम्ही अभ्यास आमचा केलेला आहे, तयारी देखील केलेली आहे.
आणि या सगळ्या आयोजकांची चर्चा करून एकदा त्यांचं म्हणणं हे नीट समजून घेऊन आणि याही संदर्भातला पुढचा जो काही मार्ग आहे तो योग्य प्रकारे काढला जाईल हा विश्वास मी या निमित्ताने देतो। आणि खरंय आपण जे या ठिकाणी सांगितलं कोपर्डीच्या संदर्भात, मला विश्वास आहे या देशाच्या न्याय व्यवस्थेवर, या देशाची न्याय व्यवस्था अशा नराधमाला सोडणार नाही, अशा नराधमाला फाशी दिल्याशिवाय ही न्याय व्यवस्था चूक असणार नाही हा मला विश्वास आहे। आणि त्या संदर्भात उज्ज्वल निकम यांच्यासारखा या देशातला सगळ्यात निष्णात वकील ज्यांनी या देशाकरता नेहमीच धोका स्वीकारून देखील कसाब सारख्या आतंकवाद्याला फाशीवर चढवलं ते आमच्या उज्ज्वल निकमांना या ठिकाणी वकील म्हणून नेमलाय। मला विश्वास आहे की निश्चितपणे या नराधमाला त्या ठिकाणी फाशीची शिक्षा निश्चितपणे या ठिकाणी होईल। पण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाबद्दल आपण जे सांगितलं ते महत्वाचं आहे। याचं कारण आरक्षण तर महत्वाचं आहेच, ते दिलंच पाहिजे, पण केवळ आरक्षणाने समस्या सुटणार नाही। परवा मी आढावा घेताना सांगितलं की आज आम्ही जर शिक्षणाचा विचार केला, अगदी इंजिनिअरिंगचा विचार केला, तर सरकारचे सगळे जेवढे कॉलेजेस आहेत त्या सगळ्या कॉलेजेस मध्ये मिळून 6000 जागा आहेत आणि खासगी कॉलेजेस मध्ये 1,45,000 जागा आहेत। आरक्षण दिलं तर सरकारच्या 6000 कॉलेजेस मध्ये एकूण 15% आरक्षण म्हटलं तरी मराठा समाजातल्या 900 केवळ विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो। आणि हे जे 1,45,000 जे खासगी महाविद्यालय आहेत ती कुणाची आहेत हे मला सांगायचं नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याबद्दल मला बोलायचंही नाही। या ठिकाणी मात्र प्रवेशाला गेलं तर लाख लाख रुपयाची फी दिल्याशिवाय या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही। आरक्षण मिळालं तरी देखील इथे प्रवेशाला गेलं तर लाख लाख रुपयाची फी ही द्यावीच लागेल। आणि म्हणून आपल्याला जोपर्यंत ही व्यवस्था उभी करतायत तर आपण करणार नाही की ठीक आहे सरकारी कॉलेजेस मध्ये 900 तर 900, पण हे जे धनदानग्यांनी उभे केलेले कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये 1,45,000 इंजिनियर तयार होत आहेत आणि माझा गरीब मराठा हा लाख रुपयाची 50,000ची फी भरू शकत नाही, त्याचा मुलगा तिथे कसा शिकेल, त्याला कशी मदत करता येईल या संदर्भात कारवाई करण्याची आवश्यकता आहे। आणि राज्य सरकारची तयारी आहे की त्याही ठिकाणी माझा गरीब मराठा समाजातला व्यक्ती हा शिकला पाहिजे, याकरता राज्य सरकार योजना तयार करणार आहे। आज या आरक्षणाच्या माध्यमातून सरकारच्या नोकरीमध्ये निश्चितपणे आपल्याला 15-16% जागा मिळतील, पण सरकारच्या नोकऱ्या किती आहेत? सरकारच्या एकूण नोकऱ्यांचा जर आपण विचार केला गेल्या 2 वर्षामध्ये 50,000 जागा केवळ निघाल्या आणि 50,000 जागांचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये 15%चा विचार केला तर केवळ 7,500 मराठा समाजाच्या तरुणांना त्याच्यामध्ये नोकऱ्या मिळू शकतात। आज बेरोजगारी मोठी आहे, 7,500 तर एका तालुक्यामध्ये सापडतात, मग 7,500 केवळ तरुणांना या ठिकाणी नोकऱ्या देऊन हा प्रश्न सुटणार आहे का? आरक्षण दिलंच पाहिजे, 7,500 नोकऱ्या दिल्याच पाहिजे, पण त्यांनी हा प्रश्न सुटू शकत नाही। आणि म्हणून आम्ही निर्णय केलाय की त्याच्यासोबत आमचा जो मराठा समाजाचा तरुण आहे या तरुणाला कौशल्य दिलं पाहिजे, त्याला स्किल दिली पाहिजे। आज खासगी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या तयार होतात, व्यवसाय तयार होतात, हा तरुण मेहनती आहे। आणि म्हणून आज मी या ठिकाणी घोषणा करतो, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाला पूर्णपणे पुनरुज्जीवित केलं जाईल, त्याच्यामध्ये पूर्णपणे अधिकारी दिले जातील, अध्यक्ष दिला जाईल। आता मार्च पर्यंतचा जो आपला कालावधी आहे या कालावधीमध्ये आपण योजना तयार करू, त्या दरम्यान ज्या काही अस्तित्वात असलेल्या योजना आहेत त्या योजनांकरता मी आजच 200 कोटी रुपये देण्याची घोषणा या ठिकाणी करतो। मार्च मध्ये पुन्हा एकदा मार्चचं बजेट येईल, त्या तोपर्यंत आपल्या योजना तयार असतील, त्या योजनांकरता जेवढा निधी लागेल तो निधी या आर्थिक विकास महामंडळाला या ठिकाणी आम्ही देऊ। आणि एवढंच नाही तर आता आम्ही निर्णय केलाय की नरेंद्रजी हे जे काही कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे हे महामंडळ आमच्या संभाजीरावचं स्किल डिपार्टमेंट
आणि एमकेसीएल महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन हे तिघं मिळून एक कार्यक्रम हातामध्ये घेतील आणि मराठा समाजाच्या 5 लाख तरुणांना कौशल्य प्रशिक्षित स्किल डेव्हलप करण्याचं काम हे या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून केलं जाईल आणि त्याकरता सगळा निधी सगळा पैसा हा राज्य सरकारच्या वतीनं या आर्थिक विकास महामंडळाला दिला जाईल आणि ज्यांना स्किल दिलाय त्यांना रोजगाराकरता जो काही आर्थिक मदत करायची आहे ती या महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याचं काम देखील निश्चितपणे या ठिकाणी केलं जाईल। आज या निमित्ताने मी आपल्याला एवढंच सांगतो, अनेक गोष्टी आहेत, अनेक बाबी आहेत, अनेक समस्या काही आज तयार झालेल्या नाही आहेत। सरकारमध्ये येऊन आम्हाला 2 वर्ष देखील झालेले नाहीत, अनेक वर्षाच्या या समस्या 1982 साली अण्णासाहेबांना आपला जीव आपलं बलिदान त्या काळी करावं लागलं। आज 1982 ची समस्या आजही या ठिकाणी कायम आहे। त्यामुळे या समस्या एका पक्षाच्या असू शकत नाही, या व्यवस्थेच्या समस्या आहेत। सगळ्यांना मिळून एकत्रितपणे समाजाच्या आशा आकांक्षा अपेक्षा समजून घेतल्या पाहिजे, त्या अनुरूप कार्य केलं पाहिजे। प्रत्येक गोष्टीत केवळ राजकारण करू लागलो, प्रत्येक गोष्टीत राजकीय पोळी भाताचाच आपण जर विचार केला, कदाचित तात्कालिक एखाद्या व्यक्तीचं भलं होईल पण समाजाचं भलं होऊ शकत नाही। समाजाचं भलं करायचं असेल तर एकत्रितपणे एका दिशेनं काम करावं लागतं। अरे निवडणुका येतात जातात, निवडणुकामध्ये पक्ष असतात नसतात, त्यावेळी काय टीका करायची ती करू, एकमेकाचं उडत काढू, पण एकदा निवडणुका झाल्यानंतर बृहद विकासाकरता समाजाच्या भल्याकरता आम्हाला काय एकत्रित येता येत नाही। आणि म्हणून माझा आव्हान आहे, आपण सगळे मिळून या समाजासमोरच्या माथाडी कामगारांच्या समोरच्या या सगळ्या समस्या दूर करण्याकरता आपण कार्याला लागू। आणि मी अण्णासाहेबांच्या साक्षीनं या ठिकाणी वचन देतो, आमचं सरकार पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभं राहील, नरेंद्र मोदी तुमच्या पाठीशी उभं राहील एवढं सांगतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।